नसल्या कारणाने मध्यंतरी लाईव्ह टेलिकास्टला प्रॉब्लेम येत होता, याची आमच्या सर्व क्रीडा रसिकांनी सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. जर का इंटरनेट नसेल तर लाईव्ह टेलिकास्टला प्रॉब्लेम येणारच. कैलास बांगारे, कैलास आपण एका मॅचसाठी फक्त अंपायरिंग पोहोचा प्लीज. एक इनिंग तरी आपण अंपायरिंगसाठी जा कैलास. इट्स हंबल रिक्वेस्ट टू यू. आणि कैलास अत्यंत प्रामाणिक खेळाडू, हुशार आहे, मेहनती आहे आणि तो मैदानाकडे रवाना सुद्धा झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच कैलास आणि अभिनंदन की आपण सेमीफायनल मध्ये पोहोचलात. मेचकरवाडी संघ काल दिवसभरामध्ये जो खेळलाय ना, जबरदस्त खेळला आणि विजयाचा हकदार आहे. एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती 100%. एक ट्रॉफी नक्की मेचकरवाडीकर इथून घेऊन जाणार. पण आज फायनलच्या तिकिटासाठी ते पुन्हा एकदा दाखल झालेत. पहिलाच बॉल, सामन्याची सुरुवात आणि झटका पहिला. सागर पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगने पाहिजे तशी करामत करू शकला नाही आणि कोंदिवडे संघाचा पहिला झटका शून्यावरती. गोलंदाजीने फलंदाजीने आज ज्याने खरोखर ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला तो सांची संघाचा अजय शिर्के. आज तुफान फॉर्म मध्ये खेळलाय, बॅक टू बॅक कन्सिस्टंट आणि पुन्हा एकदा तिसऱ्या मॅच मध्ये देखील त्याने पहिल्या बॉलवरती विकेट घेतली ती कोंदिवडे संघाच्या सागरची. सौरभ आणि भावेश देशमुख, आज खरं तर या दोघांच्या बॅटमधून धावा आल्यात. भावेशने प्रिव्हियस मॅच मध्ये एक सिक्सर ठोकला होता आणि सौरभ दोन्ही मॅच मध्ये कन्सिस्टंट खेळलाय. पण अजय शिर्केच्या विरोधात आज दमदार बॅटिंग या पॉवर प्ले मध्ये त्यांना करावी लागेल. ही मॅच विजयाची ट्रॉफी घेऊन जाणारी मॅच आहे, त्यामुळे जिंकणार तो एक ट्रॉफीचा हकदार होणार. त्यामुळे हा सामना अतोनात प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्लीज सामना फास्ट खेळवा. गोलंदाज तयार अजय शिर्के. भावेशच्या बॅटमधून फटका आला ऑन साइडला. खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचलेत. एक सिंगल ने इथून सुरुवात होईल धावसंख्येची. कोंदिवडे संघाने देखील आज दुसऱ्या मॅच मध्ये खरं तर मोहाचीवाडी बी टीमच्या विरोधात सामना थोडा कठीण होता, पण आपल्या गोलंदाजीने आणि सौरभने जे 2 शॉट मारले तिथून मात्र भावेशने जो एक सिक्सर ठोकला त्या स्कोरच्या जीवावरती मात्र त्यांनी 24 धावा देखील डिफेन्स करण्यासाठी गोलंदाजाने एक ताकद दिली. आता 30 धावसंख्या 3 ओव्हर मध्ये किमान 30 धावा म्हणजे फार मोठी धावसंख्या होऊ शकते. 25-30 धावा मैदानावरती थोडा संघर्ष करायला भाग पाडतात. आणि आता अजय शिर्के पुन्हा राऊंड द विकेटने आलेत. आज खरं तर त्याने राईट हँड बॅटरच्या विरोधात ओव्हर द विकेटने बॉलिंग केली आणि लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात राऊंड द विकेटने बॉलिंग केली आणि आपला अनुभव दाखवताना सांची टीमसाठी पॉवर प्ले मध्ये समोर होता. ड्राईव्ह केलाय, कुठलीही धाव नाही, कुठलाही धोका नाही. 3 बॉल मध्ये फक्त सिंगल. अजयचा हा चेंडू खरं तर पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर एक सिंगल आपण पाहिले आणि 2 डॉट बॉल. आता 4 बॉल मध्ये एकच धाव. फुल टॉस सौरभच्या बॅटमधून, गॅप मोठा आहे, चेंडूला अडवलंय. सिंगल, फक्त सिंगल इथून मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची ऍडिशन होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 2. 5 चेंडू आणि 2 धावा. पाच चेंडू 2 धावा.
प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद या राष्ट्रवादी चषकाला दिला आणि पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या ओव्हर मध्ये स्कोर आहे फक्त धावा 2. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा आल्यात. अजूनही 2 षटकामध्ये फलंदाजांकडे 12 चेंडू आहेत, म्हणजे किमान 25-30 आणि कुंदिवडे संघाने आधी 24 धावा डिफेन्स केलेले आहेत. पण त्यामुळे त्यांना माहिती आहे की इथून आपल्या संघासाठी जेवढा दावा आपण करू शकतो तेवढा दावा करण्याचा प्रयत्न ते करतील. धावा संख्या पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 आहे. सांडशी टीमने देखील अजय शिर्केच्या नंतर 2 गोलंदाजांवरती अटॅक आपण करू शकतो अशी स्ट्रॅटेजी. पहिलं षटक अजय शिर्केचं जरी जाऊ दिलं असलं तरी आता येणाऱ्या 2 गोलंदाजांवरती आक्रमण स्वीकारावं लागेल सांडशी टीमला. बॉलिंग मार्गवरती अमोल आलाय. समोर सौरभ आहे, आजच्या दिवसातील सर्वोत्तम फलंदाज, ज्याच्या नावावरती आज 50शी पार धावा आहेत. 2 मॅच मध्ये 50 पेक्षा जास्त धावा ज्याने केलेल्या आहेत. आणि धोत्रे गावाचे युवा उद्योजक, डॅशिंग नेतृत्व नितीन शेठ रसाळ यांचं आगमन या ठिकाणी होते. नितीन शेठ, आपला राष्ट्रवादी चषकामध्ये हार्दिक स्वागत आणि आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. पहिलाच बॉल फटका भारी आहे सौरभचा. दुसऱ्या धाव्यासाठी येईल का सौरभ? थांबवलंय भावेशला. 1 धाव सिंगल मिळाली. धावा संख्या 3. गोलंदाजीसाठी अमोल. सांडशी टीम कडून आज गोलंदाजीने फलंदाजीने, कोंदिवडे टीम कडून आज फलंदाजीने गोलंदाजीने फिल्डिंगने अफलातून खेळ आज झाला. आणि आता विजयाची ट्रॉफी वासरेकोंडा परिसरात नक्की जाणार. दोन्ही संघ वासरेकोंडा विभागातील आहेत. भावेशच्या बॅट मधून वारा तिथे मारा आणि भावेश देशमुखने ठोकलाय अमोलला हा षटकार. बरोबर बॅट वरती चेंडू आला भावेश देशमुखच्या. गेल्या वर्षी कलोतेची नाईट 3 त्याने ठोकले होते. या वर्षी धोत्र्याची पहिली स्पर्धा 6 महिन्यानंतर आज भावेशने 2 षटकार ठोकलेत. म्हणजे अजून 1 षटकार बाकी आहे बरोबरीला. आणि अमोल या गोलंदाजाला टार्गेट करण्याचा जो प्रयत्न सध्या भावेश कडून आहे, सौरभ कडून आहे, त्यावरती तो सक्सेसफुल ठरलाय. आणि स्कोर कार्ड वरती धावा संख्या पोहोचली 3, धावा 9. 2 बॉल 9. बघायचं आता पुन्हा एकदा अमोल. समोर येतो भावेश देशमुख. भावेशच्या बॅटमधून ऑन साइडला लॉंगर मध्ये खेळाडू तैनात आहे. पकडली एक कॅच आणि फलंदाज भावेश देशमुख एका षटकारानंतर वादळ थांबवलं आणि फलंदाज भावेश इथून बाद. कॅच स्वीकारलेली आहे. ट्रिपल के, मिस्टर 360 म्हणून ज्याची ओळख आहे सांडशी संघामध्ये, कुणाल कदम उर्फ सागर कदम उर्फ ट्रिपल के, 3 नावांनी प्रसिद्ध आहे. आणि त्याने कॅच स्वीकारली. भावेशने त्याचं काम केलं. एक सिक्सर मारला, आउट झाला. आता नवीन बॅट्समन अनिकेत. 3 बॉल आणि धावा आहेत 9. नवीन फलंदाज अनिकेत. हाही चेंडू षटकार गेला असता पण तिथे कुणाल कदम तैनात होता. मेचकरवाडीचे खेळाडू पोहोचलेले आहेत, त्यांचं अभिनंदन. यानंतर लगेचच आपण सेमीफायनलची मॅच खेळवणार आहोत आणि आजचा पहिला फायनल मध्ये जाणारा संघ देखील मिळणार आहे. सोमवारी फायनलची मॅच असेल याची नोंद घ्या. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. काल मेचकरवाडी, आज कोंदिवडे किंवा सांडशी मधून एक संघ क्वालिफाय होईल. अमोलच्या विरोधात अनिकेत. आव्हान स्वीकारायचं गोलंदाज अमोलचं. चेंडू अमोलचा. पंच आकाश रसाल यांचा व्हाईट बॉलचा इशारा. उत्तम कामगिरी आज आकाश रसाल यांनी ॲज अ अंपायरिंग म्हणून. खूप छान पंचांची भूमिका त्यांनी सांभाळली आणि त्यांच्या या अंपायरिंगचं आम्ही कौतुक करतो. आणि त्याचबरोबर युवा उद्योजक नितीन शेठ रसाल साहेब आले आणि त्यांनी लगेचच खूप छान व्यवस्था आपल्या सर्व कमिटीची. आणि इथून अमोलचा हा चेंडू मागे मागे फिल्डिंग झाली. 1 रन मिळेल.
ह्या ओव्हर मध्ये टोटल 9 धावा दिल्यात त्या मात्र अमोलने. पहिल्या ओव्हर मध्ये 2 होत्या, 11 झाल्यात. 11 धावा, 4 बॉल 11. चार बॉल आणि 11 धावा, चांगली टोटल उभारतोय तो मात्र संघ कोंदिवडे. शॉट वारी आहे भरपूर उंच, गगनचुंबी षटकार रडार मध्ये होता आणि रडार मध्ये आल्यानंतर त्याला सिक्सर मध्ये कन्वर्ट केलं सौरभने. अग्रेसिव्ह बॅटर, हार्ड हिटर. आज ज्याने 50 पेक्षा जास्त धावा केल्या 3 मॅच मध्ये, तो मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये देखील आलाय. तो कोंदिवड्याचा सौरभ आता गोलंदाजांवरती तुटून हल्ला करतोय आणि टेक्नॉलॉजी गणेश रसाल नवीन नवीन प्रयोग ते करत असतात. आणि वन्स अगेन वन मोर पॉवरफुल सिक्सर, आणखीन एक षटकार. नितीन शेठ रसाल युवा उद्योजकाकडून सर्वांसाठी कोल्ड्रिंकची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यांच्या मनापासून आभार. आणि गणेश रसाल 2 षटकारांनी सौरभ कोंदिवडे टीमचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 23 धावा, 2 ओव्हर 23 धावा. खरं तर इंटरनेटचा खूप इश्यू असल्या कारणाने लाईव्ह टेलिकास्ट मध्ये प्रॉब्लेम येतोय. प्रेक्षकांनी याची नोंद घ्या की हवा जोराची आहे, त्या कारणास्तव इंटरनेट सातत्याने जात असल्यामुळे लाईव्ह टेलिकास्टला प्रॉब्लेम येतोय. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. हवेचा जोर भरपूर आहे. जुना चेंडू पाठवा गणेश शेठ, जुना चेंडू पाठवा. 2 ओव्हर मध्ये 23 धावा झालेल्या आहेत. अजिंक्य पवार जे लाईव्ह टेलिकास्ट खूप छान पद्धतीने कव्हर करतायत. खरं तर त्यांच्या चॅनलची क्वालिटी आणि क्लिअरिटी जबरदस्त आहे, पण इंटरनेट इश्यू असल्या कारणाने सातत्याने लाईव्ह टेलिकास्ट प्रॉब्लेम येतोय. केटीसी कडून खूप मेहनत प्रत्येक स्पर्धेमध्ये घेतली जाते. केटीसीचे कॅमेरामॅन आहेत, ऑपरेटर आहे, स्कोरर पण आहेत, अंपायर पण आहेत, कॉमेंटेटर पण आहेत. आणि या टुर्नामेंट मध्ये कदाचित ते सर्वच या स्पर्धेला लीड करत असताना प्रणय आलाय सांची टीम कडून. 2 ओव्हर 23 धावा. तुफानी हल्ला चढवला तो सौरभने. प्रणय चव्हाण इज ऑन बॉलिंग मार्क. फुल टॉस, हातातून चेंडू निसटला. विकेट हातात यायला हवी होती सांची टीमच्या. 1 धाव. अजय शिर्केची मेहनत व्यर्थ घालवली ती मात्र समोरच्या फिल्डरने. दोन्ही टीम वासरे खोंड्यात, म्हणजे एक ट्रॉफी वासरे खोंड्यामध्ये नक्की जाणार. सुधाकर भाऊ घारे रायगड जिल्हा अध्यक्ष ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आणि भाऊंच्या परिसरात असणारे अर्थात वासरेकोंडा परिसरातील 2 गाव आणि 1 ट्रॉफी सुधाकर भाऊ घारे भाऊंच्या नावाने असणारी 1 ट्रॉफी नक्की एका टीमकडे जाणार. याचा आनंद सांशीकरांना पण आणि कोंदिवडेकरांना पण आहे. पण जिंकणार कोणतं गाव हे आता बघायचं. 2 ओव्हर 23 होत्या, 1 सिंगल आली. प्रणयच्या विरोधात सौरभ पाहणी करतोय. डॉट बॉल आलाय, पाहतोय. मग हवेचा जोर इतका होता की जणू काय पाऊस हा धोत्रे गावामध्येच पडेल अशी चिन्ह आहेत.
प्रणय चव्हाण समोर येतो सौरभ. परफेक्ट शॉट आहे. चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये सीमा पार आहे. खतरनाक बॅटिंग आज सौरभने आपल्या बॅटने दाखवून दिलं की या वर्षीची सीझन त्याच्यासाठी खूप भारी असेल. चेंडू पाठवा, जुना चेंडू येईल. थांबा सौरभ तिथे. 8 चेंडू मध्ये 20 धावांवरती नॉट आउट आहे सौरभ आणि संघाची टोटल 3 बॉल मध्ये तिसऱ्या ओव्हरच्या धावा पोहोचल्या 30. 8 बॉल मध्ये 20 धावसंख्येवरती खेळतोय सौरभ. कोंदिवडा संघाची रन मशीन. 8 बॉल 20. पहिल्या मॅच मध्ये 39 होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये देखील काही धावा होत्या. भरपूर धावा झाल्यात सौरभच्या. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर सीमा पार. बॅक टू बॅक सिक्सर. सौरभ नावाचं वादळ सांची संघाच्या गोलंदाजावरती अटॅक आणि स्कोर पोहोचलाय 36. 36 धावा 4 बॉल मध्ये. पण सांची संघाच्या अजय शिर्केची बॅटिंग विसरून चालणार नाही, ज्यांनी धोत्रे संघाला 37चं टार्गेट असताना सामना जिंकून दिला होता. गणेश रसाल थोडेसे निराश आहेत. गणेश शेठ कांबरी थोडेसे व्यस्त आहेत आणि नितीन शेठ रसाल युवा उद्योजक धोत्रे गावचे सध्या ऍक्टिव्ह झालेत. आणि 4 बॉल मध्ये 2 सिक्सर. आणखीन एक लगातार तिसरा 3 इन अ रो. कोंदिवडे संघाचा षटकारांचा पाऊस पाडणारा फलंदाज सौरभ. आज कोंदिवड्यासाठी खास दिवस, सौरभच्या बॅटिंग साठी खास दिवस. संघाची टोटल 42 धावा. काय अवस्था होती पहिल्या 6 बॉल मध्ये धावा होत्या फक्त आणि फक्त 2 आणि 40 धावा 11 बॉल मध्ये झालेल्या आहेत. 32 धावा एकट्या सौरभच्या आहेत 42 मधल्या. फुल टॉस ऑन साइडला. चेंडूची उंची. कुणाल कदमने चेंडू अडवलाय. कुणाल कदमची फिल्डिंग. हातात येईल चेंडू, फेक होईल तोपर्यंत तिसरी धाव. व्हॉट अ रनिंग. आणि इनिंगचा खेळ संपलाय. 3 ओव्हर मध्ये धावा झाल्यात कोंदिवड्याच्या 45. एकट्या सौरभची धावसंख्या आहे ती 35. सौरभ साठी टाळ्या होऊन जाऊ द्या कोंदिवडा संघ. ग्रेट इनिंग, स्पेशल इनिंग. 11 चेंडू मध्ये त्याने षटकार ठोकले 5 धावा ठोकल्या. नॉट आउट 35. पहिल्या मॅच मध्ये नॉट आउट धावा होत्या 39 आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील सौरभच्या बॅट मधून जर आपण पाहिलं तर जवळपास धावा त्याने ठोकल्या होत्या 12. 39, 12 आणि 35 असा आजच्या दिवसभरामध्ये सर्वाधिक धावा करणारा मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये असणारा खेळाडू तो म्हणजे सौरभ. खतरनाक बॅटिंग. 35, 39, 12 म्हणजे टोटल जवळपास धावा झालेल्या आहेत त्या मात्र 86. 3 मॅच मध्ये 86 धावा एकट्या सौरभच्या. आणि विजयासाठी टार्गेट सेट झालंय ते सांची संघासाठी आता 46 धावसंख्येचं. जबाबदारी आता अजय शिर्केवरती मोठी आहे कारण टार्गेट 3 ओव्हर मध्ये 46. मेचकारवाडीचे कॅप्टन आपण स्टेज कडे येऊन थांबा. ही मॅच संपली की लगेच आपण सेमीफायनलचा टॉस करणार आहोत. आमचे कर्णधार अंपायरच्या भूमिकेत आहेत. सो प्लीज आपण तिथेच थांबा. मॅच संपली की आपण टॉस करू.
सांडशी टीमच्या फलंदाजांनी आता चेंडू चेक करावेत आणि बॅटिंगसाठी मैदानावरती प्रवेश करा. कोंदिवडे संघासाठी 45 धावांची उभारणी केली. कोंदिवड्याचा सागर तीनही मॅच मध्ये चालला नाही, पण सौरभने तीनही मॅच मध्ये दावा केला. आता कुणाल कदम आणि अजय शिर्के या दोघांनी फुल ऑन पॉवर आता बॅटिंग त्यांना करावी लागेल. कोंदिवडे संघाची प्रॅक्टिस भरपूर आहे. सांडशी संघाची प्रॅक्टिस भरपूर आहे. भावेश देशमुखने डोक्यावरती हात ठेवले की ही प्रॅक्टिस नक्की झाली कधी. पण खेळ आज भारी झालाय. दोन्ही टीमचा खेळ आज चांगला झालेला आहे. रात्रीचा खेळ चाले, कदाचित नेट टाकून त्यांनी प्रॅक्टिस केली असावी. पहिलाच बॉल, अजय शिर्केचा धमाका, पहिला सिक्सर. हम भी किसी से कम नहीं, ये दिखाते हुए अजय शिर्के, पावर हाउस ऑफ सांडशी टीम. छोड़ेंगे नहीं गोलंदाज के गोलंदाजी को तोड़ेंगे, ये दिखाते हुए अपने बल्लेबाजी का जलवा दिखाते हुए सांडशी टीम के अजय शिर्के, और उनके सामने जिनके गोलंदाजी का चलता नहीं पता वो कोंदिवडे टीम के दत्ता. दूसरा बॉल, अजय शिर्केचा शॉट, एकच धाव. दुसरीसाठी निघाला अजय, झाली मिस्टेक, सोडलाय चेंडू, मिळाल्या धावा 2. आज वन मॅन आर्मी. मी एक हाती लढाई करणार आणि ती जिंकून दाखवणारी. आधी दाखवलं होतं धोत्रे टीमच्या विरोधात, आताही कोंदिवड्याच्या विरोधात ती ताकद दाखवतो अजय शिर्के. 2 बॉल 8. अपील जोरदार आहे. 3 बॉल 8 धावा आहेत. तीन बॉल 8. जोपर्यंत अजय शिर्के बॅटिंग करतो तोपर्यंत सांडशी टीम कडे तो विश्वास आहे आणि त्याच्या विकेट साठी जो प्लॅन बनवलाय कोंदिवडेने त्यासाठी दत्ता मात्र बॉलिंग करतो. 3 बॉल 8. अजय शिर्केचा शॉट पॉइंटला बीट करत डीप पॉइंट कडे ठोकलाय चौकार. शेवटपर्यंत हा सामना लास्ट बॉल पर्यंत जाईल असं चित्र आता बनवलं अजय शिर्केने. टी शर्ट विनोद बलिराम माळुसरे फार्म हाऊस बदलापूरचे ओनर यांचे टी शर्ट फार लकी आहेत. पहिल्या राऊंड मध्ये सांडशी संघ बॅटिंग करत असं वाटलं की कदाचित 30-32 मध्ये फार धावा होतील, पण दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी 36 चेस केल्या आणि तिसऱ्या मॅच मध्ये 46 चेस करताना सुरुवात भारी आहे. 4 बॉल आणि धावा झाल्यात 12. 4 बॉल 12. दत्ता एक महत्वाची विकेट आहे अजयची, त्यासाठी पूर्ण एफर्ट्स लावतोय. कट केलाय, गॅप मधून आहे, थांबलाय चेंडू. दुसऱ्या धावेसाठी अजय निघालाय, डेंजर झोन कडे होता, मिळाल्या धावा 2.
12-2-14. अजय शिर्केचा जो सराव आहे, सातत्याने प्रॅक्टिस, रनिंग आणि त्याचा फायदा त्याला मैदानाच्या आतमध्ये होतोय. 14 धावा, 5 चेंडू. पॉवर प्ले इथून समाप्त होईल. अजूनही 32 धावा 13 बॉल मध्ये पाहिजेत. शेवटचा बॉल आहे दत्ताकडून. समोर अजय शिर्के. वाह, व्हॉट अ शॉट, परफेक्ट आउट ऑफ द पार्क ठोकलाय. मिड विकेटच्या वरून अजय शिर्केच्या बॅटिंगची धमक आणि सांडशी संघाचा स्कोर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा पोहोचल्यात. त्या मात्र टोटल 20 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्यात 20. 12 चेंडू मध्ये धावा पाहिजे 26. अजय शिर्के जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत तो कोंदिवड्या संघाच्या गोलंदाजासाठी कर्दन काळ आहे. ती विकेट, तो फलंदाज, आणि त्याच्यासाठी प्लॅन त्यांना रचावा लागेल. कारण तीनही मॅच मध्ये अजय शिर्केने ज्या धावा केला सांडशी संघासाठी, त्या धावसंख्येच्या जोरावरती सांडशी संघाने आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवलाय. 12 बॉल 26. कुणाल कदम, षटकार हॅट्रिक जर लगावली कुणाल कदमने. रोहिदास शिर्के यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी टोटल 1000. 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 3000. ट्रिपल के 666 लगावतोय तर 3000 रोहिदास शिर्के कडून. 12 बॉल 26. पहिलाच बॉल हवेत आहे. पकडले कॅच. फलंदाज आउट. शून्यावरती आउट झालाय ट्रिपल के. कुणाल कदम 3000चा कॅश प्राइज ज्याच्या नावावरती होती तो शून्यावरती आउट झालाय. पण 11 बॉल अजूनही 26 आहेत. कोंदिवडे संघाचे प्रयत्न भरपूर आहेत, पण अजय शिर्के त्यांच्या विरोधात तेवढा तुफानी हल्ला चढवतोय. आविष्कार अकरा 26 ची गरज. आविष्कार साठी हा चेंडू प्रतीक कडून डॉट बॉल. येणारे डॉट बॉल घातक आहे सांडशी टीम साठी. 10 बॉल आणि पाहिजे धावा 26. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा ठोकून सुद्धा धावा संख्येचा दुष्काळ दुसऱ्या ओव्हर मध्ये. अजय शिर्के जोपर्यंत खाली आहे तोपर्यंत धावा संख्येचा स्कोर कार्ड मात्र धावसंख्येने खाली आहे. 2 बॉल डॉट. प्रतीक खेळवतोय फलंदाज आविष्कारला. 10 बॉल. शॉट आविष्कारचा हवेत आहे. कॅचची संधी. पकडली कॅच. विकेट आली आहे दुसरी. पुन्हा अजय शिर्के नॉन स्ट्रायकर एंडलाच येईल. नवीन क्रिकेटचे नियम. आउट होणारा फलंदाज वरील. आता 9 बॉल 26. 9 चेंडू 26 धावा. नवीन फलंदाज अजय शिर्केला आता नवीन फलंदाज सोबत थोडा सल्ला मसलत करावी लागेल. कारण सामना 12 बॉल 26 होता. आता 9 बॉल 26. 3 चेंडू वाया गेले.
3 चेंडूला फलंदाजांनी समोरची परिस्थिती ओळखली नाही. अजय सारखा फलंदाज असताना 3 चेंडू फुकट जाऊ दिले आणि सामन्यामध्ये 9 चेंडू आता 26. भीम शिर्के अर्थात रोहिदास शिर्के. नऊ बॉल 26. खेळणारा फलंदाज खाली उभा आहे. न खेळणारे फलंदाज स्ट्राइक वरती आहेत. आटोक्यात असणारा सामना हातातून गेला की दुःख होतं. त्याचं कारण आपला खेळणारा फलंदाज खाली आहे. नितीन शेठ रसाल युवा उद्योजक ज्यांचा अनुभव मोठा आहे आणि त्यांचा अंदाजही तेवढाच बरोबर आहे की जोपर्यंत खेळणारा फलंदाज वर जाणार नाही तोपर्यंत सामना आपल्या ताब्यात आटोक्यात येणार नाही. 9 बॉल 26. समोर आलाय रोहिदास शिर्के. कट केलाय. शॉट भारी आहे. ग्राउंड वरती चेंडू आलाय. सिंगल तर मिळालेली आहे. आता 8 बॉल 25. संस्कार कमबॅक करायचं टीमला. अजयकडे स्ट्राइक आहे. आता सर्वांच्या नजरा अजय शिर्केवरती. 8 बॉल 25. 2 चेंडू मध्ये एक जरी शॉट आला चांगला बाउंड्रीच्या पलीकडे तरी सामना पुन्हा जिवंत होईल. 8 बॉल 25. प्रतीकने थोडस प्रेशर बनवलं आता. आठ बॉल 25. आटातटीची लढत आहे. राष्ट्रवादी चषकाचा गाजावाजा. सुधाकर भाऊ घारे भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही ट्रॉफी आणि कदाचित उद्या किंवा परवा सुधाकर भाऊ घारे यांचं आगमन या क्रीडांगणावरती होईल. परवा सोमवारी शेवटच्या दिवशी सुधाकर भाऊ या ठिकाणी नक्की येतील. 8 बॉल 25. लोवर फुल टॉस. अजयचा फटका. हातात चेंडू आहे. फेक झाली. 2 धावा मिळाल्या. 7 बॉल 23. 7 बॉल 23. खतरनाक स्टॅमिना भरपूर आहे अजय शिर्के मध्ये. विथ द स्टॅमिना, विथ द बॅट स्पीड, विथ द पॉवर त्याने धावा केला आणि 7 बॉल जिंकण्यासाठी धावा पाहिजे 23. फक्त 3 धावा दिल्या प्रतीकने 5 बॉल मध्ये. 1 टू गो. शॉट समोर षटकार. समोर स्ट्रेट सिक्सर ठोकलाय. अजय शिर्केने पुन्हा एकदा मॅच मध्ये थोडं टेन्शन दिलंय कोंदिवड्या टीमला. 6 बॉल 17. पाण्याची बॉटल घेऊन जा. 6 बॉल कंपल्सरी 17 पाहिजेत. सहा बॉल आणि 17 धावांची गरज आहे. अजय शिर्केने जर का दुसऱ्या ओव्हरचे जास्त चेंडू खेळले असते तर कदाचित सामना एकतर्फी आपल्या बाजूने त्याने झुकवला असता. पण अजूनही मॅच कोणी टीम वन साइड वर्चस्व गाजवलेलं नाहीये. 6 बॉल 17. 6 बॉल 17. मेचकरवाडी टीमचे कॅप्टन आपण स्टेज कडे आलेले आहेत. जस रोहिदास थँक्यू. कैलास बांगारे पंचांच्या भूमिकेत आहेत. 6 बॉल 17. अजय शिर्के नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. जेवढे चेंडू सुरुवातीचे फायदेशीर ठरतील तेवढंच प्रेशर कमी होईल. सहा बॉल 17 धावा. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार
भरपूर काही देऊन गेला आणि आता विकीकडे पुन्हा एकदा ती जबाबदारी आहे कोंदिवडे संघाला विजय मिळवून देण्याची. राष्ट्रवादी चषकामध्ये वासरेखोंडा परिसरामध्ये एक ट्रॉफी एक संघ घेऊन जाणार आणि सेमीफायनल मध्ये तो संघ मेचकरवाडीशी खेळणार. 5:30 वाजलेले आहेत, अजून एक सामना बाकी आहे. गोलंदाज तयार, विकी ओव्हर द विकेट ना पहिला बॉल मागे टाकला. रनआउटची चान्स आहे, रनआउटची चान्स आहे आणि फलंदाज आउट. मोठी विकेट, बिग विकेट. अजय शिर्केला रनआउटच्या स्वरूपात आउट करत असताना विकेट किपर भावेश देशमुखची कमाल आणि ज्याच्या फलंदाजीची धमाल होती त्या अजय शिर्केला रनआउट. व्हाईट बॉल पंचांनी दिलेला आहे, एक धाव नक्की मिळेल पण विकेट पाहिजे होती ती मिळाली. ती माझ्या कोंदिवडे टीमला आवश्यकता नव्हती. अजय सारखा फलंदाज सामना वन साइड जिंकून देऊ शकत होता. आज चर्चा सर्वत्र आहे राष्ट्रवादी चषकामध्ये ज्या फलंदाजाने वन साइड मॅचेस जिंकून दिला. पहिला दोन मॅन ऑफ द मॅच ठरलेला अजय शिर्के. पुन्हा एकदा मॅच विनिंग खेळाडू इथे आउट होत असताना थोडीशी नाराजी, थोडीशी निराशा. सामना थोडा ताब्यात वाटतोय पण अशा परिस्थितीत आपला एक मोठा फलंदाज इथून आउट झालेला आहे. आता 6 बॉल 16 धावा, 6 बॉल 16. पूर्ण टच मध्ये होता अजय. आजचा दिवस होता अजय शिर्केचा पण संध्याकाळ आली आणि तिथे घोळ झाला. आता विकीकडे नवीन फलंदाज आलेला आहे पण नवीन फलंदाजाने कमी लेखून चालणार नाही कारण जर काय एखाद्याची बॅट तळपली तर गोलंदाजावरती तो धावा वसूल करू शकतो. 6 बॉल 16. सौरभ चेंडू पर्यंत पोहोचलाय, फेक होतीये, रनआउटची चान्स. थांबवले एकच धाव. 5 बॉल 15. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू आणि 15 धावा. पाच चेंडू 15 धावा. जिंकणार कोण हारणार कोण, क्लोज एन्काउंटर आहे, समीप आहे सामना. समोर चेंडू, डॉट बॉल. 4 बॉल 15. 4 बॉल 15. फुल टॉस, पावर लावलीये, चेंडू भरपूर अडवला चेंडू. वा, अनंता कॅच सोडली पण चेंडू मात्र अडवला. फलंदाज आउट. तीन बॉल आणि 13 धावांची गरज आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला 8 संघ खेळताना दिसतील. उद्या पहिला सामना शेलू कुमार वर्सेस दामत, दुसरा सामना वंजारपाडा वर्सेस सिद्धिविनायक नेरल, तिसरा सामना वाकस वर्सेस मालेगाव आणि चौथा सामना शेळू राजू वर्सेस भडवल अंडर 19. असे उद्याचे लॉट्स असतील. शेळू कुमार आणि दामत दोन्ही संघाने उद्या ठीक सकाळी 9:30 वाजता रिपोर्टिंग करा. ही उद्याच्या टीमला सूचना असेल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल, नोंद घ्या. 3 बॉल 13. विकेटचा चेंडू, धाव घ्यायची आहे पण फलंदाज बाद, आउट. अजय शिर्के खेळत होता तेव्हा 20-25 धावा म्हणजे ओव्हर मध्ये कमी वाटत होत्या. जसा अजय आउट झाला तसा सामना पूर्णपणे झुकला मी म्हणेल. 2 चेंडू आणि आता 13 धावा.
2 बॉल 13. 1 बॉल आणि 13. 1 बॉल 13. एक बॉल 13. समोर चेंडू आणि सामना जिंकलाय तो मात्र कोंदिवडे संघाने. मेस्करवाडी आणि कोंदिवडे अशी सेमी फायनलची मॅच आता होईल. मेस्करवाडी भरपूर वेळ खेळाडू थांबले, तुमचं खरं तर कौतुक. हार्ड लक सांची टीम बट वेल प्लेड.